महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये गावखेड्यामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक चौकामध्ये आपण परमपूज्य आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्धाकृती, पूर्णाकृती स्मारक पुतळे बघत असतो। परंतु आपल्याला माहीत आहे का की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी भारताचं संविधान लिहिलं, भारताचं संविधानकर्ते ज्यांना म्हणतात, भारतरत्न जे आहेत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीमध्ये असलेला पुतळा कोणता? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी महानिर्वाण झाले, त्यांचे निधन झाले। परंतु त्यांचा अर्धकृती पुतळा हा त्यापूर्वी साधारण 6 वर्ष अगोदर भाई माधवराव बागल यांनी त्यांच्या हयातीमध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये या कोल्हापूर शहराच्या बिंदू चौकामध्ये स्थापन केलेला आहे। आपण हा जो बघत आहात हा भाई बागल आणि शिल्पकार बाळ चव्हाण यांच्यासोबत असलेला हा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीमधला ब्रांज धातूमध्ये बसवलेला हा कोल्हापूरमधील बिंदू चौकातील जगातील पहिला पुतळा आहे। आणि विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयातीमध्ये असताना या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं। आणि पुरोगामी चळवळीतील भाई बागल यांची अशी इच्छा होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्येच त्यांच्या कार्याचं जगाला भविष्यामध्ये आठवण झाली पाहिजे, तर त्यांच्या हयातीमध्येच हा अर्धाकृती पुतळा बसवला गेला पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक हे जगातील पहिलं स्मारक बिंदू चौकामध्ये कोल्हापूर या शहरात।